मुंबईत नाताळची धूम पाहायला मिळते। ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ आहे आणि नाताळ निमित्तानं चर्चला विद्युत अशी रोषणाई, आकर्षक अशी रोषणाई करण्यात येते। तर गेल्या काही दिवसांपासून नाताळचा उत्साह बाजारपेठेतही दिसलेला आहे। विविध रंगी अशी आकर्षक रोषणाई इथे पाहायला मिळाली होती आणि त्याचबरोबर जगभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळतोय। देशोदेशी नाताळची धूम पाहायला मिळते। ख्रिस्ती बांधवांचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचलाय। येशूच्या जन्मदिनी आकर्षक अशी सजावट करण्यात येते। तर विविध रंगी केकची रेलसेल ही पाहायला मिळते। मुंबईत सुद्धा ही मुंबईतली दृश्य आपण पाहतोय। मुंबईत सुद्धा नाताळची धूम आहे। ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून नाताळ ओळखला जातो आणि नाताळ निमित्तानं चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आणि आमचे प्रतिनिधी माहीम चर्च बाहेरून महेंद्र जोईल हे जोडले गेलेले आहेत। तर सध्या महेंद्र, काय नाताळची धूम कशी पाहायला मिळते? दुसरं म्हणजे माहीम चर्च बाहेर कसं वातावरण आहे? नक्कीच प्रज्ञा, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण हा नाताळ आहे। नाताळ म्हणजेच नातूस आणि याचाच अर्थ जन्म आणि हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे। त्यामुळे आज याला क्रिसमससुद्धा म्हणतात। इंग्रजीमध्ये हा क्रिसमस म्हणून जो आहे तो शब्द मानला गेला आहे। तुम्ही मुंबईत जर पाहायला गेलं तर मुंबईत दादर पोर्तुगीज चर्च असेल किंवा माहीम चर्च असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणे जे ख्रिस्ती बांधव आहेत ते चर्चमध्ये येतात, प्रार्थना करतात। काल रात्री 12 वाजता प्रभू येशूंचा जन्म झाला, त्यानंतर जे आहेत ते त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते। अशी दिवसभरात 3 वेळा त्यांचा प्रार्थना केली जाते। त्यामध्ये मध्यरात्री 12 वाजता असते, ती सकाळी पहाटे असते आणि एक दिवसा केली जाते। त्याला मास असं म्हणलं तर मास याचाच अर्थ प्रार्थना असते। आणि दिवसभरात जे आहेत ती लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देत असतात। लहान मुलांचा एक उत्साह वेगळाच असतो। लहान मुलांना मध्यरात्री येऊन सांताक्लॉज जो असतो, सांताक्लॉज याचंच नाव निकोलस आहे आणि हा जो आहे तो लहान मुलांना शुभेच्छा देतो, त्यांना काही वस्तू देतो, गिफ्ट देतो। त्यामुळे त्याचं आकर्षण या नाताळ सणामध्ये खूप असतं। नाताळ सण हा 10 ते 12 दिवस चालतो। त्यामुळे या 10 ते 12 दिवसामध्ये जगभरात जर पाहायला गेलं तर आपण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। मुंबईत तेवढी उत्साह आणि जे ती रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। महेंद्र, खरं तर माहीम चर्च म्हणजे मुंबईतलं प्रसिद्ध असं चर्च आणि इथे जत्राही भरवली जाते खरं तर। आणि मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव असो किंवा इतर समाजातील बांधव असो ते इथे उपस्थित असतात। त्याचबरोबर आज नाताळ आहे आणि नाताळचा सण हा मोठा सण म्हणून ओळखला जातो त्यांच्यात। तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, मुंबईमध्ये बांद्रा येथे ना जे माहीम चर्च आहे आणि बांद्रा येथलं माहीम चर्च येथे जे माहीम चर्च म्हणून ओळखलं आणि बांद्रा येथील माउंट मेरी चर्च म्हणून ओळखलं जातं। पोर्तुगीज चर्च आहे ते दादर येथे ओळखलं जातं। हे तिन्ही चर्च अतिशय महत्त्वाचे आणि पुरातन आहेत। ती लोक खूप वर्षापासून या ठिकाणी जे आहेत ते चर्च आहेत आणि यामध्ये ख्रिस्ती बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे प्रार्थना करायला येतात। ह्या ज्या चर्चचं सांगायला गेलं तर या ठिकाणी वस्ती ही ख्रिस्ती बांधवांची मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण इथे उत्साह आहे तो ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ निमित्त तो पाहायला मिळत असतो। जी प्रज्ञा, जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।